मित्रो, आपण आज कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड, तालुका कृषी अधिकारी हदगाव आत्मा नांदेड आत्मा हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खरीप पूर्व शेतकरी मेळावा शेतकरी शास्त्रज्ञ संवाद या कार्यक्रमासाठी आहोत. तर आज या गावामध्ये आल्यानंतर आपल्या धानोरा गावात तर अतिशय सुंदर प्रतिसाद शेतकरी बांधवाचा महिला भगिनीचा होता आणि त्या गावात बऱ्याच वर्षापासून शेती करणारे मामा आहेत. ते मामा आपल्याशी काही संवाद साधणार आहेत. मी सर्वप्रथम मामाला विनंती करतो की आपलं नाव आणि गाव सांगून या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपण शेतकरी म्हणून काय काळजी घ्याल आणि आपण या खरीप हंगामाचं कसं निघतो. माझं नाव साहेबराव शिंदे, मी राहणार उंचेवर आहे. धानोऱ्यामध्ये उंचेगावमध्ये सुद्धा आहे. हे शेतीमध्ये भरपूर पाऊस पडल्याच्यानंतर पेरणी करणार आणि बियाणं खर्च घेते वेळेस ओरिजिनल पावती घेऊनच त्याच्याकडून घेणार नसता कृषी खात्याकडे माझी तक्रार आहे. रासायनिक खताचा वापर कसा करणार. रासायनिक खताचा वापर ऐकून कमी आहे. माझं पहिलं शेणखत राहायचं शेतामध्ये, त्याच्यामुळे मी पहिलंच शेणखत असल्यामुळं रासायनिक खताचा वापर कमीच करत असतो. तर केंद्र सरकारनं धरती माता बचाव खेत बचाव अभियान जे सुरू केलंय त्याचा मुख्य उद्देश काय आहे. केंद्र सरकारनं काय केलंय. शेतीची परत चांगली राहावं म्हणून सांगतो. आणि रासायनिक खताचा वापर कमी व्हावा. मग रासायनिक खत जर कमी वापरला तर दुसरे पर्यायी खतं कुठली आहेत त्याला. शेणखत आहे ना, शेणखत आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही गांडूळ खत आहे, अमृत आहे. मग या खरीप हंगामात तुम्ही पूर्ण असं अंमलबजावणी करणार. शेतकऱ्याला काय संदेश द्यायचा तुम्हाला जिल्ह्यामधल्या काय. सर्व शेतकऱ्यांनी कमीत कमी रासायनिक खताचा वापर करावा आणि सेंद्रिय शेतीचा वापर करावा.